चला मंडळी, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण ज्याची वाट पाहत आहोत त्यासाठी आपण देहूमध्ये थांबले आहोत. काल आपण देहूमध्ये आलो रात्री, पण काल काय तुम्हाला मला शुभरात्री करता आली नाही, तर त्यासाठी क्षमा. चला जाऊया, आपण चाललो आहोत आता प्रस्थानाला. माऊली टाळ घेऊन इथं आला, पण आपण काही तिथं पोहोचलो नाही. माऊली आपल्यासाठी टाळ आल्यानं गेले. आपण प्रस्थानासाठी चाललो आहोत. आजचा आपला 7वा दिवस आहे बरं का. आपण मुंबईवरून निघालो आहोत 7वा दिवस, आणि माऊली आलेले आहेत आपले टाळ घेऊन. धन्यवाद माऊली टाळ आणल्याबद्दल. कुठं चालले? हां, रेनकोट ठेवून येतो का रे? तर अशा प्रकारे आपल्याकडं टाळसुद्धा आलेले आहेत. टाळ आपल्याला कोणी दिले महाराज? गाथा मंदिरातला कुठला विद्यार्थी? गणेश शेट्टे. त्यांना फार फार धन्यवाद, त्यांनी आपल्याला टाळ अवेलेबल करून दिले. तर चला आपण चाललो आहोत आता मंदिराजवळ. सिच्युएशन बघूया. आज आता आलं तर नक्कीच तुम्हाला मी आतलं एकदम प्रस्थानाचं सर्व चित्र तुमच्यापर्यंत घेऊन येईल. चला जाऊया. खूप गर्दी वाढत चाललेली आहे. जाऊ आपण. चला मंडळी, ही इथून सगळ्या दिंड्या जात असतात आणि तिथूनच आपण चाललेलो आहोत. बघूया आपल्याला आत जाता येते का नाही ते. मंडळी, समस्त दिंड्या तुकोबारायांच्या द्वारी येऊन थाटल्या आहेत आणि सर्व वारकरी येऊन आपापल्या नंबरला लागलेले आहेत, जेणेकरून त्यांना आत जाण्याचा प्रयत्न प्रत्येकजण इथं करत असतो. आतमध्ये प्रस्थान तर चालू झालेलं आहे. टाळांचा आवाज येते महाराज. कावल्या चालू आहेत. रामकृष्ण हरी. तर चला मंडळी, आपल्याला सोडलेलं आहे. आता दिंड्या सोडल्यात. आता जाऊया आतमध्ये. सावकाश चला, सावकाश चला, सगळ्यांना सोडतील. अरे थांबवा. अरे अरे सोडले. चला चला चला, आपण चाललेलो आहोत आत. काय मग दीपक महाराज, काय बोला? कसला आनंद आहे आतमध्ये जाण्याचा. वा वा वा. चला चला. सोहळा होणार नाही का भक्तांचा माऊली? तुकाराम तुकाराम नाम घेता कापी. पाऊस नाही कापणार, पाऊस नाही कापणार. चला चला. हे बघा मंडळी, हेच दाखवायसाठी मी तुम्हाला इथपर्यंत आलेलो आहे. हा आनंद स्वर्गाला सुद्धा ठेवणा करून टाकतो. वा. वारकरी मंडळी सर्व पावल्या खेळत आहेत आनंदाने.
जगदूर तुकारामांचे गरुड टके टाळ पताका ही बघा माझी इंद्रायणी माता. काल पार वरपर्यंत पाणी होतं इकडं पूर्ण, पण आज पाणी ओसरलंय, पाणी गेलेलं आहे खाली. तर चला मंडळी, मस्त तुकोबाऱ्यांचा प्रस्थान झालेला आहे. पालखीसुद्धा आता बाहेर निघालेलं आहे, पण मंदिरात फिरायला काय महाराज ती फिरता फिरता 5 वाजल. कारण की वारकरी गोळसू टाळ वाजवतात, चाली बोलतात. पुंडलिक महाराज देवकर खूप चाली बोलतात, सुंदर सुंदर. आम्हाला पण इच्छा होती आत राहायची, पण आम्हाला पुढचा प्रवास आहे आळंदीचा, त्याच्यामुळं आम्ही निघालो बाहेर. तर चला मंडळी, जाऊया आता, बॅगी उचलूया आणि निघूया. आता तुम्हाला मी थेट निघतानाच भेटेल. चला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. चला मंडळी, आपला प्रवास देहूपासून आळंदीला सुरुवात झालेला आहे. तर चला जाऊया. आळंदीकडं प्रस्थान झालेलं आहे. खूप छान आनंद आला प्रस्थानाला, आहे की नाही महाराज? हो, खूप तुकोबाऱ्यांच्या मस्त प्रस्थानाला काय मजा आली का माऊली? तर चला जाऊया आळंदीकडं, थोडा वेळ चालतो, मग तुम्हाला भेटतो. चला श्री विठ्ठल मंडळी, हा खपलो आपण. कंटिन्यू 3 तास चालतो, 3 तास कंटिन्यू. जे आम्ही 5:45 वाजेपासून जे देहूतून निघालो आहे, किती वाजले मला दाखव प्रॉपर सांग. 9:06 म्हणजे आम्ही तब्बल 3 तास 15 मिनटं आम्ही चालतो आहे. 3 तास 15 मिनटं चालतो आहे आपण. हो, खूप रनिंग कापली आपण कंटिन्यू. तर चला, भुका पण लागल्या. तर आता इथं कुठं रस्त्याला काही भेटतच नाही. तर एक अचानकपणे आपल्याला एक स्पंजी लोणी डोसावाला भेटलं आहे. तर त्या आपण लोणी डोसाचा लाभ घेऊया आणि मग पुढं सरकूया. घ्यायचं का मग डोस्याचा स्वाद? हो, आता घेतो. चला मंडळी, श्री विठ्ठल. आपण आता मोशी क्रॉस केलेले आहे, मोठा सिग्नल मोशीचा, आणि आळंदीकडं आपली वाटचाल चालू झालेली आहे. आळंदी जास्त नाही, आपल्याला 5 किलोमीटरला आळंदी आहे. पण आता बघूया कुठपर्यंत आपल्याला एंट्री आहे, कुठपर्यंत नाही.
आपल्याला मंदिराजवळ जायला भेटतंय नाही भेटतंय काहीही माहिती नाही. पुराचं पाणी तर थोडंफार ओसरलंय, ब्रिजच्या खाली पाणी आलंय असं सर्वांना दिसतंय रील्सला, पण प्रत्येकजण बघते का रील्समध्ये का ब्रिजच्या खाली थोडं पाणी आलंय. कदाचित रात्रभरात आणखीन पाणी खाली जाईल, तर बघूया. जाऊया आपण पुढं आणि सर्व आढावा घेऊया. आपल्याला कुठपर्यंत जाता येते कुठपर्यंत नाही. चला मंडळी, आपण धर्मदल करत अखेर शेवटी आळंदीला पोचलो. बाबा पोचलो म्हणजे पोचलो. आळंदीला आपल्याला पोचायचंच होतं आज. 11:40 झाले. 11:40. चला, आळंदीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत एवं अभिनंदन. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. बाप रे बाप, काय नदी भरले हे बघा. नशीब आम्हाला एंट्री तरी भेटली इकडं, पण काय बाप रे बाप, इंद्रायणी माता वाहते. खतरनाक. चला 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 चला, आपल्याला पटकन पार करायचं. एवढं पळा. काय वाहते मैया नर्मदा. खतरनाक खूप डेंजर वाहते. इंद्रायणी मातेला खूप पाणी आलं. खूप डेंजर पाणी. अरे बाप रे. खूप भयंकर पाणी, खूप भयंकर. तर श्री विठ्ठल मंडळी, आपण इंद्रायणी मातेचा ब्रिजवरून क्रॉस केलेला आहे. पण तुम्हाला खरंच सांगू कसं वाटलं, खरंच सांगा कसं वाटलं इंद्रायणी मातेला बघून. रुद्र रूप बघितला, असं घाबरलेलं ना पुलावरून पार करताना. हा ना, धावत गेलो आपण. एनर्जी आली काय माहिती नाही धावायची. एक तर चालायची ताकद नव्हती, अक्षरशः चालायची ताकद नव्हती. खरंच प्रशासन जे करते नाही का, इथून तिथून गाड्या जाऊन देत नाही, त्याचं हाच कारण आहे. तर ते बघूनच भीती वाटतं. एवढं फास्ट काय स्पीड असेल ते इंद्रायणी मातेच्या त्या प्रवाहाला. खूप स्पीड होतं आणि पटक्यानं आम्ही पार करून घेतलं. आता काय काळजी नाही. आता आम्ही तुम्हाला थेट आपल्या धर्मशाळेवर भेटतो. इकडची लगभग जवळची सगळ्याकडची लाईट ही घरातल्या लाईटी गेलेल्या, फक्त पोलच्या लाईटी आहेत. पण घरातल्या सगळ्या लाईटी गेल्यात कारण की पोल वाहून गेलेले आहेत. तर चला मंडळी, आता धर्मशाळेवर भेटतो तुम्हाला. श्री विठ्ठल. वा, अतिशय सुंदर. सगळ्यांनी या ब्रिजच्या इथून इंद्रायणी मातेचं फुटेज काढले होते. दिवसा आपण काढतो, रात्री म्हणजे पाणी ओसरलेलं आहे बऱ्यापैकी. ब्रिजच्या खाली पाणी गेलं आहे, म्हणजे कदाचित उद्यापर्यंत ब्रिज खोलू शकतात. चला, आपला खास मित्र आशुतोष आपल्याला भेटायसाठी आलेला आहे. काय रे, कशाला आलं एवढा? हे तुझ्याकडे पण पेंग्विन आहे? हा याच्याकडे पेंग्विनच आहे. चला मंडळी, आपण चाललो आहोत मंदिराजवळून. अचानक आपला निर्णय चेंज झाला का मंदिराजवळून जाऊया मंडळी. धर्मदल करत शेवटी आपण आलो माऊलींच्या मंदिराजवळ. काय पेंग्विन, कधी आला असतास परत तू मंदिरात? आता नसतो आलो, मला माहिती आहे ना, उद्या पण नसता आला तू. मग आपल्या पुण्याईने काय होणे, आलाच का नाही? चला जाऊ आतमध्ये. चपला काढू ना. एक इथं चपला काढा. चला जाऊ आतमध्ये. चला मंडळी, आपल्याला आत एंट्री भेटत आहे. वा, खरंच खूप आनंद. माऊलींची शेजारती चालू होती. मंडळी, माऊली
विठोबाचा प्राणसखा हे सर्व तुम्ही उद्या बघणार होते, पण आजच आपल्याला बघायला भेटलेला आहे विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा श्री गुरु हैबत बाबा. चला प्रदक्षिणा मारून येवा. देवा देवा देवा, काय हा भाग्य आहे. चला चला, देवा देवा देवा. उद्या सर्व वारकरी मंडळी इथंच नाचतील. आता इथं जो धिंगाणा असतो नाचण्याचा इकडं, आणि इथून आजच आपण कळस पाहूया माऊलींचा. वा माऊली ज्ञानोबराया येतो ना कळस, आतमधलं नाही येणार. वा तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तर आजच कळस बघितला महाराज, कळस बघितला आजच. रामकृष्ण अरे. चला चला मंडळी, एक थोडं विश्रांती करू इथंच, मग निघू बाहेर. दीपुना आता शेजारची झाली, शेजारतीची आरती. ये ना यार. दीपक महाराज अवघा झाला आनंद, लय आनंद आला महाराज. खरंच खूप मजा आली, मस्त वाटलं. तुला कसं वाटलं येऊन? एकच नंबर ना. तुमच्यामुळे आम्ही आलो. खरंच खूप छान वाटलं. चला आता बाहेर भेटू तुम्हाला. अरे चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजचा आपला दिवस एकदम खडतर होता, खडतर. आणि पण तेवढा आनंदही तेवढा झाला, कारण की आज चतुर्मुख तुकोबारायांचं प्रस्थान, त्यानंतर ज्ञानोबारायांची शेज आरती, ज्ञानोबारायांच्या मंदिरात मस्त प्रदक्षिणा घातली, आपल्याला नदीपात्र ओलांडायला भेटलं. सर्व काही गोष्टी आज खूप छान झाल्या. फक्त एवढाच का आज वेळ खूप गेला आणि आज खूप आम्हाला वेळेमुळं आज रात्र झाली येण्यासाठी. तरी खरंच खूप आनंद सुद्धा आला आपल्याला. तर चला मंडळी, जास्त काय बोलत आहे तुमच्याकडं. मला आली झोप, खूपच झोप आली. सगळी मंडळी आपली झोपली, पण बघा मग झोपायला चालेल. म्हणजे दीपक महाराज झोपलेत, फक्त मीच झोपायचा राहिलो, कारण की काल तुम्हाला शिवरात्री केली होती. तर चला आजचा एक दिवस आपला खूप आनंदाने पार पडलेला आहे. तरी पुन्हा भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन जोशात आणि नवीन एकदम. आपल्या ज्ञानोबारायांचं उद्या काय आहे, तर प्रस्थान आहे. तर आज जायची परवानगी भेटली किंवा पासेस भेटले, कुठल्याही प्रकारे आपल्याला आज जाता आलं तर मी उद्याचा ब्लॉग शूट करणार आहे. अन्यथा उद्याचा ब्लॉग आपला असं नॉर्मलच असणार आहे, काही विशेष नसणार आहे. जर आतमध्ये जाता आलं तर सर्व करूया, नाहीतर अन्यथा ठीक आपलं नॉर्मलच. तर चला जास्त वेळ आता घेत नाही तुमचा. शुभरात्री. श्री विठ्ठल मंडळी, नर्मदे. चला भेटूया उद्या.